Hello friends, welcome to my YouTube channel. Today we are going to learn warming up and chit chat of unit number 3.4. Think before you speak from standard 9th subject English. Let's go start. First question, do you write a diary? तुम्ही डायरी लिहिता का? Answer, no, I don't write a diary. Second question, do you write letters or notes to your friends and relatives? तुम्ही तुमच्या मित्रांना व नातेवाईकांना पत्रे किंवा चिठ्ठ्या लिहिता का? Answer, yes, I write letters or notes to my friends and relatives. Third question, do you ever fight with your friends? तुम्ही कधी तुमच्या मित्रांना भांडता का? Answer, yes, sometimes I fight with my friends. Next question, fourth, do you have arguments with your family members? तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी वाद होतात का? Answer, yes, sometimes I have arguments with my family members. त्यातील उपप्रश्न, what are the arguments about? वाद कशाबद्दल होतात? Answer, the arguments are about studies, mobile phone use and daily work. Next question, read the following words which may be used in place of speak. Speak या शब्दाऐवजी वापरता येणारे खालील शब्द वाचा. Talk बोलणे, utter उच्चारणे, tell सांगणे, announce जाहीर करणे, declare घोषित करणे, converse संभाषण करणे, से म्हणणे, व्हॉइस अँड ओपिनियन मत व्यक्त करणे, चाट गप्पा मारणे, गॉसप कुजबूज करणे, चुगली करणे, लेक्चर व्याख्यान देणे, उपदेश करणे, कम्युनिकेट संवाद साधणे, एक्सप्लेन समजावून सांगणे, अपहोल्ड अँड ओपिनियन मत कायम ठेवणे, सपोर्ट पाठिंबा देणे, प्रेज कौतुक करणे, रिकमेंड शिफारस करणे, रिक्वेस्ट विनंती करणे, अर्ज आग्रह करणे, प्लीड कळकळीने विनंती करणे, इंट्रोड्यूस ओळख करून देणे, मेन्शन उल्लेख करणे, रेफर टू संदर्भ देणे, डिस्कस चर्चा करणे, रिमार्क ऑन टिप्पणी करणे, रिब्यूक कठोर शब्दात छापणे, कॉमेंट ऑन भाष्य करणे, स्कोल्ड धमकावणे, चाइल्ड सौम्य रागाने बोलणे, क्रिटिसाइज टीका करणे, बिरेट खडसावणे, पुल ऑफ चुकीसाठी झापणे किंवा सुनावणे, रिअप्रोच दोष देणे, तक्रार करणे, ॲडमोनिश समज देणे, ताकीद देणे, सजेस्ट सुचविणे, इंडिकेट सूचित करणे, मीन अर्थ असणे, डोनेट दर्शविणे, शो दाखवणे, रिफ्लेक्ट प्रतिबिंबित करणे किंवा दर्शवणे, एक्सप्रेस व्यक्त करणे, रिव्हील उघड करणे, प्रकट करणे. नेक्स्ट क्वेश्चन ए, टेक द वर्ड्स यू नो अँड अंडरलाईन द वन्स दॅट यू डू नॉट नो, फाइंड देअर मीनिंग अँड प्रनाऊन्सिएशन फ्रॉम अ गुड डिक्शनरी. तुम्हाला माहीत असलेल्या शब्दावर टिक करा आणि माहीत नसलेल्या शब्दांना अधोरेखित करा. माहीत नसलेल्या शब्दांचे अर्थ व उच्चार चांगल्या शब्दकोशातून शोधा. आपण सर्व शब्दांचे अर्थ दिले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ दीज वर्ड्स हॅव अ पॉझिटिव्ह मिनिंग. यापैकी कोणते शब्द सकारात्मक अर्थ दर्शवतात? ॲन्सर, आपण या ठिकाणी पॉझिटिव्ह मिनिंग म्हणजेच सकारात्मक अर्थ दर्शवणारे शब्द घेतले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ दीज वर्ड्स सजेस्ट ॲन अनप्लिझंट कॉन्टेस्ट. यापैकी कोणते शब्द नकारात्मक संदर्भ दर्शवतात? ॲन्सर, आपण नकारात्मक संदर्भ दर्शवणारे शब्द घेतले आहेत. तुम्ही ते लिहून घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन बी, ट्राय टू ट्रान्सलेट दीज वर्ड्स इंटू युअर मदर टंग टू शो द डिफरंट शेड ऑफ मिनिंग. या शब्दांचे वेगवेगळे अर्थ छटा
भाव दाखवण्यासाठी तुमच्या मातृभाषेत अनुवाद करण्याचा प्रयत्न करा. ॲन्सर: आपण सर्व शब्दांचे मराठीतून अनुवाद अगोदरच केलेले आहेत. अशा पद्धतीने आज आपण थिंक बिफोर यू स्पीक या पाठाचे वॉर्मिंग अप व चिट चॅट हा भाग अभ्यासलेला आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.